बुलावा आया है, माता ने बुलाया है असा जयघोष करत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक देवमोगरा मातेच्या दर्शनाला। चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है असा जयघोष करत गुजरात राज्यातील सागबारा येथील देवमोगरा मातेचे दर्शन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनीताई नाईक यांनी घेतले। माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक या दरवर्षी आपल्या कुलदैवत आई देवमोगरा मातेच्या दर्शनासाठी दरवर्षी जात असतात। याही वर्षी त्यांनी देवमोगरा मातेचे मनोभावे दर्शन घेतले। यावेळी माजी नगराध्यक्ष दामू अण्णा बिराडे, उमरान ग्रामविकास संस्था सचिव दीपक वसावे, रवींद्र वळवी, डॉक्टर नचिकेत नाईक, करिश्मा नाईक, दिलीप पवार, पराग नाईक, तुषार गावित, भावना पाटील आदी उपस्थित होते। दरवर्षी नाईक कुटुंबीय आई देवमोगरा मातेच्या दर्शनासाठी जात असतात। नवापूर तालुक्यात भरपूर पाऊस पडू दे आणि सर्वांचे आरोग्य चांगले राहू दे। नवीन वर्ष सर्वांना सुखी आणि समाधानाचे जावो अशी प्रार्थना नाईक कुटुंबियांनी यावेळी देवमोगरा मातेसमोर केली। गुजरात राज्यातील आई देवमोगरा माता दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात। गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यातून असंख्य भाविक भक्तांनी दर्शनासाठी हजेरी लावली आहे। माननीय आमदार शिरीष कुमार स्वरूपसिंग नाईक आणि त्यांच्या सौभाग्यवती पत्नी माननीय रजनीताई नाईक, माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर नचिकेत नाईक कुलदेवचे त्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहे। आदिवासी समाजाची कुलदेवता ही देवमोगरा, तालुका सागबारा, जिल्हा गुजरात राज्यात असून आम्ही दरवर्षी येतो। नवीन वर्ष आता गुढीपाडव्याला येणार आहे, त्या निमित्ताने आम्ही इथं आलेलो आहे। आम्ही आमच्या आमदार साहेबांच्या वतीने आणि नाईक परिवाराच्या वतीने नवापूर तालुक्याचे सर्व नागरिक बंधू भगिनींना त्यांचे आरोग्य आणि सुखी समृद्धीचे जीवन जावं यासाठी आम्ही कुलदेवता ह्या मोगरा देवी माताचं दर्शन घेऊन त्यांना साकडं टाकलेलं आहे। तर सर्वांना आनंदी आणि सुखीचा दिवस येऊ असं आम्ही सर्वांना साकडं टाकून विनंती केलेली आहे। तरी सर्व नवापूर तालुक्याच्या बंधू भगिनींना सुखी समृद्धी, आरोग्य आणि शांती लाभो असं आम्ही प्रार्थना केलेली आहे। तरी सर्वांना आनंदी वातावरण राहावं असे आम्ही विनंती केली आहे। हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रेमेंद्र पाटील, नवापूर।